या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलं ते आपल्या सगळ्यांचे लाडके तरुण नेते आदरणीय दत्तासाहेब. आज मला मनापासून आनंद वाटतो की वाठार नगरीमध्ये अत्यंत भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन हे आपल्या संयोजकांनी केलं. आपल्या गावाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक दिवसापासून कृष्णा परिवाराच्या संस्था उभा करण्याच्या बाबतीमध्ये मोठं काम आपल्या या परिसरामधल्या अनेक गावांनी केलेलं आणि या परिसरामधल्या लोकांनी सातत्यानं कृष्णा परिवारातल्या सगळ्या संस्थांना खूप मोठं सहकार्य करण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना होत असताना देखील या परिसरामधल्या अनेक लोकांनी फाउंडर मेंबर होण्याचं देखील काम केलेलं आणि त्यामुळे या लोकांनी मोठं योगदान कृष्णा परिवाराच्या सगळ्या संस्थांना विशेषतः कृष्णा सहकारी साखर कारखान्याला केलेलं देखील मागच्या काळामध्ये आपण पाहिलेलं. आज खऱ्या अर्थानं कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पाणी पुरवठा योजनांची अनेक सुधारणेच्या बाबतीमधल्या समस्या या आपल्यापर्यंत या 11 वर्षांमध्ये सातत्यानं आलेल्या की आपण कशा पद्धतीची सुधारणा कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्वमालकीच्या आणि ज्या योजना आपल्या पुरस्कृत आहेत त्या योजनांमध्ये आपण कशी सुधारणा करू शकतो याच्याबद्दल सातत्यानं अनेक लोकांनी आम्हाला आजपर्यंत सूचना दिलेल्या आहेत. अनेक लोकांनी आपल्या अडीअडचणी देखील आपल्याला सांगितले. मुळात मला या विषयात थोडं खोलात जायचं. आपल्या नेरल्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या योजना असतील, आपली कालवडे बेलवडे उपसा जलसिंचन योजना असेल, आपली पाचवड उपसा जलसिंचन योजना असेल, या सगळ्या योजनेच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं मला जुन्या काळाची देखील आपल्याला आठवण करून द्यायची. पूर्वीचा एक काळ होता ज्या वेळेला उपसा जलसिंचन योजना करण्याचं धाडस कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आपल्या सगळ्यांच्या साथीनं केलं. आपल्याला आजही आठवत असेल की आदरणीय सरदार अण्णांसारखा एक ज्येष्ठ आपल्यामधला डायरेक्टर, ज्येष्ठ आपल्यामधला सहकारी त्या काळामध्ये गावागावामध्ये जाऊन पाणी पुरवठ्याच्या योजना या पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न स्वर्गीय जयवंतराव आप्पा आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार करत होता.
आणि त्यामुळं त्या काळामध्ये असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या पाणी पुरवठ्याच्या योजना उभ्या करण्याचं काम केलं। या योजना कधी उभ्या झाल्या तर 1960 साली, 70 साली, 80 साली या योजना उभ्या झाल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्या योजना काम करताना आपल्याला दिसतात। कालांतराने या योजनांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचं मत होतं की आपल्याला जास्त कार्यक्षमपणे ही योजना चालवणं गरजेचं। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या योजना करण्याचं देखील काम केलं। काही ठिकाणी स्वमालकीच्या योजना होत असताना आपल्या योजनांवरचं पासी क्षेत्र सुद्धा काही ठिकाणी कमी झालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि शेवटी आपल्या योजना आज जुन्या झालेल्या आहेत हे देखील आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे। ज्या योजना आजपासून 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या आहेत त्या योजनेची कार्यक्षमता आणि आज निर्माण झालेल्या योजनेची कार्यक्षमता याची तुलना करणं कठीण आहे। ज्या योजना अनेक वर्षापूर्वी निर्माण झाल्या त्या योजनांना मोटर ह्या जुन्या काळामध्ये आपण बसवल्या त्याच मोटर आहेत। त्या योजनांना स्टेज जे आहेत ते एकाच्या ऐवजी 2-3 स्टेजेस आपण केलेले आहेत। त्या ठिकाणी वितरण व्यवस्था देखील अनेक वर्षापूर्वी झालेली आहे आणि कालांतराने आपल्या मोटरची कार्यक्षमता, आपल्या वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्या समोर देखील मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झालेल्या आणि त्यामुळे या पाणी पुरवठ्याच्या योजना या ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या समोर एक प्रस्ताव ठेवला। राज्य सरकारला आम्ही विनंती केली की राज्य सरकारने प्रथम या ज्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना आहेत या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांचं वीज बिल जे आहे हे वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमध्ये एक पाऊल टाकावं अशा पद्धतीची मागणी आम्ही राज्य सरकारच्या समोर केली। आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 7.5 HP पर्यंतचा कृषी पंप जो असतो त्या 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना वीज बिल माफी देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने मागच्या कालावधीमध्ये केलेलं आहे। आम्ही देखील एकच विनंती केली की ज्या योजनेवर 1000 शेतकरी अवलंबून आहेत, 700-800 शेतकरी अवलंबून आहेत अशा योजनांवर त्या शेतकऱ्यांना 1 HP पेक्षा कमी लोड हा त्या एका शेतकऱ्यावर पडतो आणि त्यामुळं अशा योजनांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधलं काम राज्य सरकारने केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपी आम्ही राज्य सरकारच्या पातळीवर करायचा प्रयत्न करतो। पण शेवटी हा धोरणात्मक विषय लगेच काल मागणी केली म्हणून आज तो विषय मार्गी लागेल असं नाही। त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाचा आम्ही तिथं योजना आणण्याचा प्रयत्न करतोय की केंद्र सरकारची एक योजना आहे ऍक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम। या ऍक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्रामच्या माध्यमातून जुन्या योजना ज्या आहेत त्या ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी राज्य सरकार केंद्राचा पैसा घेऊन काम करत असतं। मग कॅनॉलचं इरिगेशन असेल, जर का तिथं आपल्याला फ्लड इरिगेशनचं ड्रिप इरिगेशन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर याच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला पैसा देत असतो। एका प्रकारे आपल्या ज्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना आहेत या देखील सरकारचा पाठबळ असल्याशिवाय चांगल्या चालू शकत नाही असं आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही सरकारला विनंती केली की सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांना आपण सरकारच्या अखत्यारीमध्ये घ्या आणि सरकारच्या अखत्यारीमध्ये घेतल्यानंतर AIBPचा पैसा तुम्ही त्याला उपलब्ध करून द्या। आता हा AIBPचा पैसा उपलब्ध केल्यावर काय होईल तर ज्या आपल्या जुन्या योजना आहेत, ज्या जुन्या योजनांच्या मोटर जुन्या झालेल्या आहेत तिथं नवीन मोटर आपल्याला बसवता येतील, जास्त कार्यक्षम मोटर आपल्याला बसवता येतील। जिथं 250 HP ची मोटर आहे तिथं 100 HP च्या मोटर मध्ये देखील आपल्याला पंपिंग चांगल्या पद्धतीचं मिळेल। तिथं वीज आपल्याला कमी लागेल, वितरण व्यवस्था नवीन करता येईल, वितरण व्यवस्थेमध्ये जे लिकेज होत आहे त्या लिकेजवर होणारा खर्च आपल्याला कमी करता येईल, कमी लोकांमध्ये आपल्याला ती योजना चालवता येईल आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला पाणीपट्टी कमी करता येईल। पाणीपट्टी कमी करायची असेल तर त्याला केंद्र सरकारने पैसा गुंतवल्याशिवाय पाणीपट्टी कमी करता येणं शक्य नाही आहे। या व्यवस्थेवर पाणीपट्टी तुम्ही कशी कमी करणार हा देखील प्रश्न आता आपल्या तिथल्या व्यवस्थापनाच्या समोर आहे, हे देखील मला आपल्याला सांगायचं। आज नेमकी पाणीपट्टी आपण कॅल्क्युलेट कशी करतो
तर विजेवर होणारा खर्च, त्या योजनेवर काम करत असणाऱ्या सेवकांचा खर्च, त्या योजनेवर लिकेज झालं तर लिकेज काढायला येणारा खर्च, या सगळ्या गोष्टीचं ज्या वेळेला आपण बेरीज करतो आणि ज्या शेतकऱ्यांनी पास घेतलाय त्या शेतकऱ्यांना पाणी द्यायला जो खर्च येतो तो प्रति शेतकरी आपण काढतो, त्याच्यावर आपण आपलं जे पाशी क्षेत्र आहे त्याच्यावर आपण पाणीपट्टी आकारतो. आणि त्यामुळे ही कमी करण्यासाठी, योजना आधुनिक करण्यासाठीचा प्रामाणिकपणेचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी भविष्य काळामध्ये आम्ही करणार. आज खऱ्या अर्थानं मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची की 2010-11 साली ज्या वेळेला माजी अध्यक्ष सत्तेमध्ये होते, 2010 पासून 2015 पर्यंत त्या काळामध्ये विजेत 72 पैसे. आज विजेचा दर काय, तर विजेचा दर आहे ₹1.88. मग ज्या वेळेला 72 पैसे दर होता त्यावेळेला हे लोक पाणीपट्टी आकारत होते 7,000 रुपये आणि आज विजेचा दर आहे ₹1.88. आज यांनी घोषणा केली आहे की आम्ही 7,500 रुपये पाणीपट्टी आकारू. मग त्यावेळेला 3,500 रुपये पाणीपट्टी तुम्ही का केली नाही? 5 वर्ष तुमच्या जवळ लोकांनी सत्ता दिली होती, त्यावेळेला तुम्ही पाणीपट्टी का कमी केली नाही? हा सपशेल प्रश्न आम्ही त्यांना करतो. त्यांना कुठल्याही गोष्टीचं उत्तर नाहीये. त्यांनी एक घोषणा केली की आम्ही 120 किलो साखर करू. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कृष्णा कारखाना हा 2015 साली आपण आदरणीय सुरेश बाबांकडे सुपूर्द केल्यानंतर आम्ही निवडणुकीमध्ये जी घोषणा केली होती की आम्ही साखर मोफत करू, ती घोषणा पूर्ण करण्यासाठी कायदेशीर बाबी आपण पूर्ण केल्या. आपण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मांडला, आपण सगळ्यांनी हात वर केला, आपण म्हटलं की ठीक आहे, आपण वार्षिक सर्वसाधारण सभेची परवानगी आम्हाला दिली आणि संचालक मंडळाने तोच ठराव हा शुगर कमिशनर कडे पाठवला, साखर आयुक्ताकडे पाठवला आणि त्यानंतर 50,000 सभासदांना साखर मोफत देण्याच्या बाबतीमधलं काम हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केलं. आणि मागच्या 11 वर्षामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याने साखर मोफत सभासदांना दिली किती, तर 78 कोटी रुपयाची साखर कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आपल्या सभासदांना मोफत देण्याच्या बाबतीतलं यशस्वी काम हे मागच्या 11 वर्षामध्ये केलं. आणि शेवटी हे का शक्य झालं, तर आपण बचत केली अनेक गोष्टीमध्ये. आपल्या संचालक मंडळाचे मी विशेष आभार मानू इच्छितो की मागच्या 11 वर्षामध्ये आमच्या संचालक मंडळाने कारखान्याची गाडी वापरलेली नाही. आमच्या संचालक मंडळाने कारखान्याच्या डिझेल पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल डिझेल घेण्याचं काम केलेलं नाही. आमच्या संचालक मंडळाने गेस्ट हाऊसचा वापर बंद केला. आमच्या संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीची पारदर्शक खरेदी केली, कारखान्याच्या उत्पादनावर होणारा खर्च कमी केला, तोडणी वाहतूक चांगल्या पद्धतीने राबवली आणि त्यामुळं अनेक गोष्टीचं ज्या वेळेला आपण व्यवस्थापन चांगलं करतो त्यावेळेला कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि त्यानंतरच आपल्याला काही फायदे आपल्या सभासदाला देता येतात. आज हे लोक घोषणा करतात आहे की आम्ही 120 किलो साखर करू. आता मला सांगा, तुमच्याकडे 5 वर्ष सत्ता होती, मग 5 वर्षामध्ये तुम्ही का बरं 120 किलो साखर केली नाही? 5 वर्षामध्ये मोफत साखर तुम्ही का केली नाही? 5 जनरल बॉडी झाल्या, 5 जनरल बॉडी मध्ये तुम्ही का म्हटलं नाही की आम्ही साखर मोफत करू? तुम्ही हे काही केलं नाही आणि आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही म्हणताय की आज आम्ही साखर 120 किलो करू. मला आपण सांगा की शेवटी हा एक मोठा उद्योग आहे आणि हा उद्योग चांगला चालायचा असेल तर आपण फक्त कार्यक्षमतेवर आणि व्यवस्थापनावर हा उद्योग चांगला चालू शकतो. आणि त्यामुळे या व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आणि या चांगल्या गोष्टी घडल्यामुळं आज एक चांगल्या पद्धतीचा कारखाना चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतो. मागच्या 11 वर्षामध्ये 14 पारितोषिक यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने घेतली. या 14 पारितोषिकांपैकी 8 पारितोषिक हे VSI ने आपल्याला दिली. VSI म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वर नेतृत्व पवार साहेबांचा आभार हे तर सगळ्या जगाला माहित आहे. आणि पवार साहेबांकडे माझा कसा वशिला चालेल? तिथं काय पवार साहेबांना मी वशिला लावू शकतो का? एक वेळ देवेंद्र फडणवीस साहेब असते तर वशिला लावून एखादी गोष्ट आपण करून घेतली असते. मग पवार साहेबांनी आपल्याला 8 जर का बक्षिसं दिली असतील तर नक्कीच काहीतरी कार्यभार आम्ही चांगला केला असेल. आणि याच्यामध्ये काय आपण कारभार चांगला केला तर उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आपल्याला दिलं.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आपल्याला उत्कृष्ट कार्यक्षमतेचं बक्षीस दिलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने परत एकदा उत्कृष्ट कार्यक्षमतेचं बक्षीस दिलं. अनेक आपल्यामधल्या सभासदांना चांगली ऊसाची शेती केल्याबद्दलचं बक्षीस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आपल्याला दिलं. उत्कृष्ट डिस्लरीचं आपल्याला नॅशनल लेवलचं अवॉर्ड मिळालं. उत्कृष्ट साखर विक्रीचं आपल्याला नॅशनल लेवलचं अवॉर्ड मिळालं. म्हणजे जेवढे मागाल तेवढे अवॉर्ड आपल्याला खऱ्या अर्थानं सभासदांना देखील आनंद या गोष्टीचा पाहिजे की आपल्या मनामध्ये जेवढे होतील तेवढे अवॉर्ड आपल्याला मोठ्या मोठ्या एजन्सीजनी दिले. आणि खऱ्या अर्थानं एक अभिमानाची गोष्ट आहे कृष्णा सहकारी साखर कारखान्यासारख्या जुन्या कारखान्याला, ज्याची स्थापना 1955 साली झाली, या कारखान्याला नवीन कारखान्याच्या बरोबरीनं पारितोषिक उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी, उत्कृष्ट चालवल्याबद्दलची बक्षिसं ही आपल्या कारखान्याला मिळाली. इतक्या चांगल्या पद्धतीचा कारभार हा आपण आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केला. शेवटी आपली नीतिमत्ता चांगलं असणं गरजेचं आहे, आपला कारभार चांगला असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक योजना राबवली. त्या योजनेचं नाव असं आहे जयवंत आदर्श कृषी योजना. ज्या योजनेच्या माध्यमातून एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्याच्या बाबतीमधला आपण प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन वाढवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आपला कारखाना सेंद्रिय खत निर्माण करतो, आपला कारखाना लिक्विड फर्टिलायझर निर्माण करतो. आपल्या कारखान्याचं उत्कृष्ट चाललेलं कृषी महाविद्यालय आहे. ज्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून असंख्य आपल्यामधली मुलं ही कृषी पदवीधर देखील झालेली आहेत. असंख्य आपल्यामधली मुलं MPSC ला देखील पास झालेली आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर गेलेली आहेत. आणि आपल्यामधल्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या मुलाला एक वेगळ्या प्रकारची शैक्षणिक उंची प्राप्त करून देण्यामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं व्यवस्थापन हे देखील यशस्वी झालेलं. आज आपल्या समोर असणाऱ्या मंडळींकडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाहीये. ते कशाचेही बेछूट आरोप करत सुटलेले आहेत. त्यांना हे सुद्धा माहित नाहीये की स्वतःच्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले होते, त्यांच्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीचा कारभार त्यांनी केला होता. 2015 साली ज्या वेळेला सत्तेची सूत्र आपल्याकडे लोकांनी सोपवली त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की कारखान्याच्या तोडणी वाहतुकीला देण्यासाठीचे पैसे हे कारखान्याला द्यायला कुठलीही आर्थिक संस्था तयार नाही. त्या काळामध्ये काय परिस्थिती होती, कारखान्याची गायब क्षमता 7200 मेट्रिक टन प्रतिदिन आपल्या कारखान्याची गायब क्षमता होती. आणि साधारणतः 20 कोटी रुपये तोडणी वाहतुकीच्या साठी उचल आपण दिली की पुरेशी तोडणी वाहतुकीची यंत्रणा येईल, अशा प्रकारचा एक कारखान्याच्या संचालक मंडळाचा विचार होता. आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडियाकडे आपलं खातं होतं. बँक ऑफ इंडियाशी आपण चर्चा केली. बँक ऑफ इंडियाला आपण म्हटलं की आम्हाला तोडणी वाहतुकीसाठी 20 कोटी रुपयाची उचल ही बँक ऑफ इंडियाने दिली पाहिजे. त्यावेळेला दक्षिण भारतातले एक अधिकारी होते जे बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर होते. त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं की जर का तुम्हाला 20 कोटी हवे असतील तर तुम्ही 80 कोटी रुपये घ्या, आम्ही मागचे 60 कोटी रुपये भरून घेतो आणि त्यानंतर 20 कोटी रुपये तुम्हाला मिळतील. आता आपल्यामधले अनेक लोक सोसायटी चालवलेले मंडळी असतील, नवजुनं सोसायटीमध्ये होतं, पण इतकं चौपट कधी होत नसतं. आणि ही इतकी वाईट परिस्थिती कृष्णा कारखान्यावर आली होती की 20 कोटी रुपये कर्ज महिन्यासाठी 80 कोटी रुपये घ्यावे लागत होते. आणि त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण हे चुकीच्या पद्धतीनं केलेल्या व्यवहाराला आपण कुठेही पुरस्कृत करायचं नाही. कारखान्याच्या संचालक मंडळाने ठाम निर्णय घेतला की आपण हे पैसे भरायचे नाहीत. आणि कृष्णा सहकारी बँकेने त्या काळामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याला 20 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला, कर्ज देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला. आणि मग कारखाना आपण त्या काळामध्ये चालू करू शकलो. आपल्या 11 वर्षाची तुम्ही कारकीर्द बघा, 11 वर्षामध्ये 1 रुपयाची थकबाकी सुद्धा कृष्णा सहकारी साखर कारखान्याची नाही. 1 पैसा आपला आजपर्यंत थक झालेला नाही. आणि यांच्या 5 वर्षामध्ये यांनी 58 कोटी रुपयाची थकबाकी केली. यांनी पहिल्याच वर्षी करार केले. करार किती केले तर 3000 वाहनांचे करार यांनी पहिल्याच वर्षी केले. आणि 3000 वाहनांचे करार केल्यानंतर यांना असं लक्षात आलं की 3000 करार केल्यानंतर 1100 करार ज्या लोकांशी केलेले आहेत ते लोकच हजर झाले नाहीत. आणि 1100 लोकांशी जे करार केले होते ते हजर न झाल्यामुळे ती थकबाकी पहिल्या वर्षी झाली. अशी प्रत्येक वर्षी थकबाकी होत गेली.
आणि 58 कोटी रुपयाची थकबाकी 2014-15च्या गळीत हंगामाला झाली. एवढ्यावरच ही लोक थांबली नाही. यांनी टेम्पररी कामगार घेण्याच्या बाबतीमधलं एक धोरण केलं की कारखान्याला टेम्पररी कामगार घ्यायचे. टेम्पररी कामगार घेण्यासाठी किंवा आपण जे म्हणतो की हंगामी कामगार हे मस्टरवर घेण्यासाठी यांनी महिन्याला 50 लाख रुपये खर्च केले, वर्षाला 6 कोटी रुपये खर्च केले, 5 वर्षामध्ये 24 कोटी रुपये या लोकांनी खर्च केले. आणि कोणाला कामावर घेतलं याचं रजिस्टरच उपलब्ध नाही. हे कृष्णा कारखान्याचं ऑडिट झालं, त्यावेळेला ऑडिटरनी निकष काढले की 24 कोटी रुपये दिले कोणाला, यांच्याकडं मस्टरच नाही की कोणाला आपण पैसे वाटले. पण पैसे सुद्धा थोडे वाटले नाही. महिन्याला 50 लाख रुपये इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही पैसे देत होता. आणि मला एक सांगा की 7,200 मेट्रिक टन कारखान्याची गाळप क्षमता होती. त्यावेळेला सेवकांची संख्या किती होती? 3,000. आज कारखान्याची गाळप क्षमता 12,000, सेवकांची संख्या 1,400. मग 1,600 सेवक कमी झाले आणि कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट झाली आणि कारखान्याचा पगारावर होणारा खर्च त्या तुलनेमध्ये कमी झाला. मग या सगळ्या गोष्टीचा कधी आपण विचार करणार आहोत? शेवटी हे पैसे कोणाच्या खिशामधनं चाललेले? शेवटी शेतकरी सभासदाच्या मालकीची ही कारखानदारी आहे. जर का शेतकरी सभासदाच्या मालकीच्या कारखानदारीमध्ये अशा प्रकारे पैशाची उधळपट्टी होत असेल तर मग ती संस्था काय करणार? त्या संस्थेचा कारभार कसा चालणार? हा देखील प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये उपस्थित होतो. यांच्या 5 वर्षामध्ये यांचा काय कारभार होता की यांनी भाड्याच्या गाड्यांवर 4 कोटी रुपयाचा खर्च केला. आता मला आपण सांगा, 4 कोटी रुपये भाड्याच्या गाड्यांवर खर्च करण्यासारखी गोष्ट आहे का? आणि नेमकं जात कुठं होते? इथून काश्मीरला जात होते का इथून कन्याकुमारीला जात होते की 4 कोटी रुपये भाड्याच्या गाड्यांवर खर्च केला? पण एवढ्यावर थांबलं नाही. भाड्याच्या गाड्यांच्या रिपेअर मेंटेनन्सवर 8 कोटी रुपये खर्च केला, 12 कोटी रुपये खर्च केले. आणि हे म्हणतात आम्हाला काही माहित नाही, सह्या कुठं केल्या हे आम्हाला माहित नाही, आम्ही डोळे झाकून सह्या करत होतो. डोळे झाकून सह्याच करायच्या नसतात, डोळे उघडे ठेवून सह्या करायच्या असतात. कोणाच तर ऐकून कारभार सहकारामध्ये करून चालत नाही. डोळे उघडे ठेवून सद्विवेक बुद्धीनं चांगला कारभार तुम्हाला करायचा असतो आणि सल्लागार ठेवून कारखाना चालत नसतो. स्वतः कारखाना चालवण्याची हिंमत संचालक मंडळाची असली पाहिजे. कारखान्याच्या संचालक मंडळावर खूप मोठी जबाबदारी आहे. कारखाना चालवण्याची जबाबदारी म्हणजे काय सोपं आहे का? महाराष्ट्रामधले अनेक सहकारी तत्वावरचे कारखाने आपल्याला आज अडचणीत आलेले दिसतात. ते का दिसतात? ज्या वेळेला संचालक मंडळ योग्य कारभार करत नाही त्यावेळेला ते कारखाने अडचणीत आपल्याला आलेले दिसतात. चांगला कारभार करण्यासाठी आपल्याला आपली नैतिकता देखील चांगली ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मला आज इथं सांगताना खूप मोठं दुःख होतं की ज्या कारखान्याला एक खूप मोठी परंपरा होती. स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेबांची परंपरा होती, स्वर्गीय जयवंतराव अप्पांची परंपरा होती. आदरणीय मदनदादांनी जो कारखाना इतका उत्कृष्ट चालवला, सुरेश बाबांनी इतका उत्कृष्ट चालवला, इंद्रेश बाबांनी चांगला चालवला. त्या कारखान्याच्या एका अध्यक्षाला पिकनिकसाठी 100 दिवस आज जायची वेळ. पिकनिक केली 100 दिवस. मला तुम्ही सांगा, छोटं मोठं काही केलं की असं 100 दिवस आज जातं का? सत्तांतर अनेक वेळेला अनेक संस्थांमध्ये होतं, सोसायटीमध्ये सत्तांतर होतं, अनेक सहकारी संस्थांमध्ये सत्तांतर होतं. मग सत्तांतर झालं की लगेच काय बोर्ड जेलमध्ये हवा खायला जातं का? ह्यांनी कामच असं केलं होतं. आणि आज सुद्धा तुमच्या समोर येताना हे जामिनावर तुमच्या समोर आहेत. यांना निर्दोष मुक्तता अजूनही न्यायालयाने दिलेली नाही. यांना विचारा तुम्ही निर्दोष मुक्त झाला का? यांना विचारा 58 कोटीचे 100 कोटी रुपये तुम्ही भरले का? यांना विचारा तुम्ही कशा पद्धतीने कारभार केला होता? यांना कशाचीही कसल्याही बाबतीमधलं उत्तर देखील देता येणार नाही. यांनी मॉडर्नायझेशन केलं, कारखान्याच्या शेवटच्या वर्षी मॉडर्नायझेशन केलं. मॉडर्नायझेशनवर खर्च किती केला? तर 19 कोटी रुपये खर्च केला. आणि 19 कोटी रुपये खर्च केल्यानंतर क्रशिंगच कारखान्याचं वाढलं नाही. आणि ऑडिटरनी ज्या वेळेला निकष काढला त्यावेळेला त्याला लक्षात आलं की निकृष्ट दर्जाची सामग्री, यंत्रसामग्री वापरल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने एक्सपान्शन केल्यामुळे कारखान्याचं वस्तुस्थितीमध्ये कधी एक्सपान्शनच झालं नाही. आपल्या 11 वर्षांमधली तुम्ही रिकव्हरी बघा. आपण घरी गेला की अहवाल आपला असेल, अहवाल आहे ना, अहवालाचं शेवटचं पान काढा आणि शेवटच्या पानामध्ये तुम्ही साखर उतारा बघा. 1960 सालापासून 2025-26 पर्यंत साखर उतारा तिथे दिलेला. यांच्या 5 वर्षातला साखर उतारा बघा तुम्ही अहवालामध्ये लिहिलाय. कुठलाही अहवाल काढा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. यांचा साखर उतारा कधीही 11.5च्या वर राहिला. 11.5 साखर उतारा राहिला. म्हणजे 1 टन ऊसाचं गायब केल्यानंतर
115 किलो साखर फक्त आपला कारखाना निर्माण करू शकतो. आपल्या 11 वर्षामधला साखर उतारा बघा, सातत्यानं 12.5 किंवा 12.5 पेक्षा अधिक आपला साखर उतारा राहिलेला आहे. म्हणजे आपण 1,200 किलो साखर ही प्रत्येक टनाच्या गाळपानंतर करू शकलो. आणि त्यामुळं आपल्याला 1 युनिटचा फरक जर का आपण धरला तर आपल्या कारखान्याला साधारणतः 365 रुपयाचा फरक प्रत्येक टनामाग मिळताना आपल्याला दिसतो. तुम्ही कशा प्रकारचा कारभार केला? तुम्ही 2013-14च्या शेवटच्या तुमच्या गळीत हंगामाच्या निमित्तानं अंतिम दर दिला 2277 रुपये. अहवालामध्ये लिहिलेलं आहे की 2277 रुपये तुम्ही अंतिम दर दिला. त्याच वर्षीचा तुम्ही हुतात्मा कारखान्याचा अहवाल बघा, राजाराम बापू कारखान्याचा अहवाल बघा, पाहुण्या रावळ्यांकडनं मागून घ्या, 300 रुपयाचा टनाला फरक पडला. कशाचा तुम्ही कारभार केला आणि तुम्ही दर दिला म्हणून सांगताय? आणि शेवटी राजकारणामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडायची मुभा आहे, आम्हाला आमचे विचार मांडायची मुभा आहे. आम्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाविषयी बोलतोय, कारखाना भविष्यात कसा चांगला चालवायचा ह्याच्याविषयी बोलतोय, एकरी ऊसाचं उत्पादन कसं वाढवायचं ह्याच्याविषयी बोलतोय, आमच्या शेतकऱ्याचं चांगलं कसं करायचं याच्याविषयी आम्ही बोलतोय. आम्ही टार्गेट काय ठेवलंय की राज्यामध्ये 1 नंबरचा कारखाना आमचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे. आमचं टार्गेट काय? राज्यामध्ये 1 नंबरचा दर आमचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात दिला पाहिजे. आमचं टार्गेट काय? आमचा सगळ्यात 1 नंबर क्रशिंग करणारा कारखाना कृष्णा सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे. आमचं टार्गेट काय? आम्हाला आमचा सभासद श्रीमंत होताना बघायचं, हे आमचं टार्गेट. आमचं टार्गेट आमच्या संचालक मंडळाने बंगले बांधले पाहिजे, हे आमचं टार्गेट नाही. आमच्या चेल्यांचा फायदा झाला पाहिजे, हे आमचं टार्गेट नाही. आमच्या चेल्यांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या पाहिजे, हे आमचं टार्गेट नाही. आम्ही कडक शिस्त लावली, आम्ही कडक शिस्त लावून काही लोकांची नाराजी देखील घेतली. ज्या संचालक मंडळाला खऱ्या अर्थानं आस लागली असायची की आज गेल्यानंतर स्वतःची गाडी कारखान्याच्या मालकीची आपल्या सेवेमध्ये, कारखान्याचा ड्रायव्हर तुमच्या सेवेमध्ये, कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर गेलं तर मेजवानी तुमच्या तिथं करण्याच्या बाबतीमधली एक आदेशच तिथं त्या काळामध्ये असायचं. आमच्या संचालक मंडळाने सगळं बंद केलं. आज जरी तुम्ही कारखान्यावर गेला तर चहा सुद्धा एवढा पानसट तुम्हाला मिळेल की तुम्ही परत तिथं चहा सुद्धा मागणार नाही, इतकी व्यवस्था तिथं करून ठेवली. स्वतःच्या घरी जेवून यायचं, फारच हौस असेल तर डबा घेऊन यायचं, काही करायचं, पण कारखान्याचे वायफाय पैसे घालवायचे नाही. अशा पद्धतीचं आपण धोरण तिथं कारखान्यामध्ये आणलं. आणि यांचा कारभार बघा, याने एक चांगला घोटाळा केला बघा. यांनी घोटाळा काय केला? पालापाचोळा घोटाळा. आता हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही, ऑडिटरनी पॉइंट काढलेत, 83च्या एन्क्वायरी मध्ये हे पॉइंट काढलेले आहेत. पालापाचोळा जास्त दराने खरेदी केला, पालापाचोळा खरेदी केला आणि तो पालापाचोळा चुकीच्या पद्धतीने बगॅस फीडर मध्ये घातला, म्हणून बगॅस फीडर जॅम झाला आणि बगॅस फीडर जॅम झाला म्हणून त्याच्या दुरुस्तीवर पैसे खर्च केले. म्हणजे बघा कशा पद्धतीचा कारभार करत होते. यांनी कोजनचा बॉयलरच 2 वर्ष बंद ठेवला. कोजनचा बॉयलर का चालू ठेवला नाही? तर त्या काळामध्ये एका तांत्रिकाने सांगितलं की हा बॉयलर चालू केला की सत्ता तुमची जाईल, म्हणून बॉयलर बंद ठेवला. कोजन 2 वर्ष चाललं नाही. अशा पद्धतीचा कारभार करत होते. आम्हाला जर का कोणी सांगितलं की बाबा कारखाना चांगला चालला नाही किंवा कारखान्यामध्ये स्टॉपेज आलंय, काही वेळेला कारखान्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये ही पावलं तुम्ही टाकली पाहिजे, असं जर का एखाद्याने सांगितलं तर आम्ही काय करू? म्हणजे साधारण माणसं काय करतील? तर आपण चीफ इंजिनियरला सांगू, चीफ केमिस्टला सांगू, आपण कारखान्यामध्ये मिल इन्चार्जला सांगू किंवा त्या शिफ्ट मध्ये इन्चार्ज असणाऱ्या इंजिनियरशी बोलू, त्या आपण तांत्रिक बोलू, होम घालू, काय करू आपण? साधे देखील याच दृष्टीनं आपली वाटचाल देखील राहणार. आणि त्यामुळं एकंदरीत सगळ्या मतदारसंघामधली कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधली परिस्थिती आपण बघितली तर सगळे जे मातब्बर लोक आहे, सगळे जे जाणकार लोक आहे, सगळे असे लोक आहेत ज्यांना आपल्या कारखान्याच्या विषयी आस्था वाटते, सगळे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या वाडवडिलांना शेअरमध्ये पैसे गुंतवताना बघितलेले आहे. अशा सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की चांगल्या लोकांच्या ताब्यामध्ये ही कारखानदारी राहिली पाहिजे, निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांच्या ताब्यामध्ये ही कारखानदारी राहिली पाहिजे. आणि म्हणून आज हा जो पाठिंबा आपल्याला दिसतोय हा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला चांगल्या कामाच्या आधारावर मिळणारा पाठिंबा आहे, आपल्या नेतृत्वाच्या आधारावर मिळणारा पाठिंबा, आदरणीय सुरेश बाबांवर असणारा विश्वासाच्या आधारावर मिळणारा पाठिंबा. आणि त्यामुळं शेवटी विरोधी बाजूचे लोक काय बोलतात याच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज नाही. विरोधी बाजूच्या लोकांना कुठल्याही कॉन्क्रीट आधार नाहीये, कुठल्याही त्यांच्याकडे एखादी
चांगलं काम करण्याची रूपरेषा नाहीये. एखाद्या गोष्टीची आपण आज जर का घोषणा केली, उदाहरणार्थ आज आपण एखादी घोषणा केली, व्हिडिओ रेकॉर्ड होणार, तुमच्या इंस्टाग्रामवर रेकॉर्ड होणार किंवा त्याच्या क्लिप बनणार. आपण आज ही घोषणा केली. आपण 2015 साली घोषणा केली की आम्ही मोफत साखर देऊ किंवा निशुल्क साखर देऊ. त्यावेळेला आपण ती घोषणा पूर्ण केली. मागच्या निवडणुकीमध्ये आपण घोषणा केली की आम्ही साखर घरपोच करू. ठीक आहे, अगदी घरपोच झाली नसेल तर गावापर्यंत आपण साखरेची पोती पोच करण्याचं काम केलेलं. आणि आज देखील आपण एखादी घोषणा केली तर ती घोषणा पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आमच्यावर असणार. आणि त्यामुळे सगळ्यात मोठी घोषणा जी या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही करू इच्छितो की आपण आम्हाला जर का संधी दिली तर AIBBचा मोठ्या प्रमाणावर पैसा हा महाराष्ट्रामधल्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांसाठी, विशेषतः कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पाणी पुरवठा योजनांसाठी आम्ही आणू आणि कारखान्याची पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. ही खऱ्या अर्थानं आज आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं आपल्याला असणार. फक्त आश्वासन सुद्धा देताना आश्वासन पूर्ण करण्याचा मार्ग देखील पाहिजे. आज इथं बोलायला काही पैसे पडत नाही. आज मी म्हणतो 180 किलो साखर द्या, कशी देणार, खर्च किती येणार, ऊस दरावर त्याचा काय परिणाम होणार हे सांगावं पण लागेल. आज म्हणायला काय जातंय, पाणीपट्टी आम्ही माफ करू शकतो. पाणीपट्टी माफ करायचा मार्ग काय, त्याला खर्च किती येईल, ते कसे पैसे आपण आणणार हे सांगावं लागेल ना. का घराच्या मागं झाड लागलंय त्याला पैसे लागतात की पैसे तोडायचे आणि घालायचे, त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग तर द्यावा लागेल, काहीतरी व्यवस्थित सांगावं लागेल. आणि त्यामुळं आपण व्यवस्थित पद्धतीने घोषणा करतोय, कारण परत परत आपल्याला तुमच्या दारामध्ये यायचंय, परत परत तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ज्याला परत तुमच्या दारातच यायचं नाही त्याचं काय, आपण त्याच्याशी कशी तुलना करू शकतो. यांनी एकदा म्हणायचं आणि परत गायब व्हायचं. मला आज खऱ्या अर्थानं विरोधकांना विचारायचं की 11 वर्ष झाले आज आदरणीय सुरेश बाबांचं संचालक मंडळ आहे. 11 वर्षामध्ये किती वेळा तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेला आला? का नाही तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेला आला? का नाही तुम्ही प्रश्न उपस्थित केला? तुम्ही केला का प्रश्न उपस्थित की पाणीपट्टी कमी करा? काय प्रयत्न तुम्ही केला? 120 किलो साखर करायला तुम्ही का नाही तिथं जनरल बॉडी मध्ये आला? एकदा सुद्धा तुम्ही तिथं फिरकला नाही, तुम्ही आलाच नाही. तुम्ही सह्या करून बाहेरच्या बाहेर जायचा, का नाही तुम्ही आवाज उठवला? अनेक वेळेला ज्या वेळेला संघर्ष असायचा त्यावेळेला मी जाणतो, मी राजकारणात सुद्धा नव्हतो, त्यावेळेला आमचे वाडवडील आम्ही बघायचो की जाऊन जनरल बॉडीमध्ये प्रश्न उपस्थित करायचे. मोठा संघर्ष जनरल बॉडीच्या निमित्तानं निर्माण व्हायचा. या 11 वर्षामध्ये कसल्याच प्रकारचा संघर्ष बघायला मिळाला नाही. यांना विचारायला प्रश्नच नव्हता, यांच्या बरोबर लोकच नव्हती. आणि आज निवडणुकीसाठी, राजकारणासाठी, राजकारण करायसाठी आणि सहकारी तत्वावरच्या संस्था खड्ड्यात घालण्यासाठी एक टोळी झालेली आहे. या टोळीचं नेतृत्व करण्यासाठी काही लोक आपल्या समोर येतात. त्यांना योग्य ती जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं आज माझी सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे की आज या निवडणुकीच्या निमित्तानं परत एकदा जो जुना सुवर्ण काळ होता, आदरणीय स्वर्गीय यशवंतराव भाऊंचा आणि स्वर्गीय अप्पांचा सुवर्ण काळ होता, ज्या वेळेला राज्याला दिशा देण्याचं काम आपण करत होतो, त्याच पद्धतीचं काम या 11 वर्षामध्ये आपण केलेलं आहे. पण याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन या राज्यामध्ये 1 नंबरचा कारखाना बनवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आमच्या सभासदाचा अभिमान वाढवण्यासाठी यावेळेस तुम्ही आम्हाला संधी द्यावी, अशा पद्धतीची विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे सगळे उमेदवार, विशेषतः या गटामधले जे आपले सगळे उमेदवार आहेत, या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्यावं, अशा पद्धतीची विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपल्या गावचे ग्रामदैवत श्री मसोबा राजा, कुलदैवत श्री भैरवनाथ, श्री ज्योतिबा, आई नवलाई देवी, आई तुळजाभवानी देवी यांना स्मरण करतो. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, तसेच स्वर्गीय यशवंतरावजी मोहिते भाऊ, सहकारमंत्री स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा, स्वर्गीय विलास काका, तसेच मला आवर्जून उल्लेख करावा वाटतोय, वाठार गावच्या जडणघडणीमध्ये मोलाचा
वाटा असणारे माझे प्रेरणास्थान, माझे चुलते स्वर्गीय विठ्ठलराव बाबूराव देसाई यांना, कारखान्याचे विद्यमान चेअरमन, लोकप्रिय चेअरमन, दूरदर्शी चेअरमन असे आपले आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, तसेच आपल्या कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन, धडाडीचे नेते आदरणीय मदनरावजी मोहिते दादा, तसेच उपस्थित संचालक मंडळ आणि सर्व सभासद बंधू भगिनींनो, युवक मित्रांनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मला अभिमान वाटतोय. आपल्या आदरणीय सुरेश बाबांनी मला नेरले तांबे गटाची उमेदवारी देऊन संधी दिल्याबद्दल माझ्यावरती जो विश्वास टाकला, मी प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो आणि मी त्यांच्या विश्वासात सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असं मी ग्वाही देतो. खरं तर बघायचं म्हटलं तर सभासद बंधू भगिनींनो, खरं नेतृत्व हे घोषणामुळे नाही तर प्रत्यक्ष कामकाजामुळं निर्माण होतं आणि ते आपल्या 11 वर्षात कृष्णा कारखान्याचे चेअरमन, सहकार क्षेत्रात विकासाचे नवीन पैलू निर्माण करणारे असे आपले बाबा यांची ओळख निर्माण झालेली आहे. शेतकरी हिताचं धोरण जर बघायचं म्हटलं तर 2015-16 पासून 2025-26 पर्यंत या कालावधीमध्ये कारखान्याने शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला. आता या ऊस दर देताना बाजारातील जे चढ उतार होते त्या चढ उतारामध्ये आर्थिक शिस्त कशी असावी. खरं तर मी सुद्धा एक उद्योग व्यवसायामध्ये आहे. आर्थिक शिस्त नसेल तर बिझनेस कसे कोलमडून जातात आणि आर्थिक शिस्त असेल तर ज्या बाबांनी संस्था चालवलेल्या आहेत त्या संस्था किती अतिशय उत्कृष्टपणे चाललेल्या आहेत याचं ज्वलंत उदाहरण आपल्या कृष्णा उद्योग समूहाचं आहे आणि त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. याच बघायचं गेलं तर आपल्या कारखान्याने जो विक्रमी ऊस दर दिलेला आहे त्या विक्रमी ऊस दराचा मागच्या वर्षीचा जो 3500 रुपये एक रकमी दर दिलेला आहे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये हा आपला पहिलाच कारखाना असेल की त्यांनी विक्रमी ऊस दर दिलेला आहे. आणि सर्वसामान्यांना त्यांची प्रगतीची दारे खुली करून दिलेली आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपला कृष्णा कारखाना अव्वल स्थानी आहे. सभासद बंधूंनो, केवळ ऊस दर नव्हे तर ऊस उत्पादनामध्ये कारखान्याने इतिहास दाखवलेला आहे. खरं तर आपला कारखान्याला 1960 सालापासून आजपर्यंत जी कित्येक वर्ष होऊन गेली, परंतु त्या जुन्या असलेल्या कारखान्यामध्ये नवीन जे कारखाने आहेत त्याच्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट क्षमता ही निर्माण करून दाखवलेली आहे. आपल्या कारखान्याच्या इतिहासातील 14.19 लाख मेट्रिक टन इतकं गाळप केलेलं आहे आणि त्यातून 16.94 लाख क्विंटल साखर आपण उत्पादित केलेली आहे. आणि सांगायचं म्हटलं तर अतिशय चांगला ऊस दर, ऊसाची रिकव्हरी 12.59 या प्रमाणे आपल्या साखर उतारा मिळालेला आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं गणित आपल्या कारखान्याने केलेलं आहे, याचा सार्थ आपल्याला अभिमान आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणामध्ये आदरणीय बाबांनी नेतृत्वाखाली 2 वेळा आपल्याला विस्तारीकरण झालं. त्याच्यामध्ये 7,500 पासून 10,000 आणि 12,000 अशा प्रकारचं विस्तारीकरण झालं. त्यामुळं खरं तर आपल्याला ही विस्तारीकरण करताना कारखान्यावरती प्रचंड कर्ज घ्यावं लागलं असं बिलकुल झालं नाही. बाबांचं आर्थिक नियोजन इतकं चांगलं होतं की त्या नियोजनामुळं कारखान्यानं कुठल्याही प्रकारचं अडचणीत न आणता आपण चांगल्या प्रकारे दरही दिला आणि सगळ्या गोष्टी आधुनिकच्या प्रमाणे निर्माण केल्या. यामुळं फायदा असा झाला की शेतकऱ्यांना 107 दिवस आपल्या आता मागच्या वेळेची सीझन झाला तर 107 दिवसामध्ये आपल्याला ऊस वेळेत गेला तर गेला आणि आपल्याला पुढचं पीक घेताना सुद्धा काही अडचणी निर्माण होत नाहीत असं दिसून आलं. त्याच्याबरोबर नुकता ऊस दराचाच विषय नाही, आपल्या कारखान्यानं इथेनॉल आणि डिस्लरी याचं सुद्धा एक्सपान्शन केलं. 2015 ते 2020च्या दरम्यान डिस्लरी इथेनॉल प्रकल्पाचे आधुनिकीकरण केलं आणि केंद्र शासनाच्या इथेनॉल मिश्रण धोरणाचा योग्य वेळी स्वीकार केला आणि त्यामुळं आपल्याला नवीन आर्थिक संधी उपलब्ध झाली. त्यामुळे
इथेनॉल करण्यामुळे बी हेवी आणि शुगर सिरपपासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळे कारखान्याचं उत्पन्नही वाढलं आणि इथेनॉल उद्योग हा आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा आधार निर्माण झाला. कारखान्याची खरं तर आपण एखादा व्यवसाय करताना आता काळानुसार बदललं पाहिजे आणि त्या काळानुसार बदलाला डिजिटलायझेशनच्या अंगीकारला पाहिजे. त्याप्रमाणे आदरणीय बाबांनी सर्व विभागामध्ये संगणकीकृत करून डिजिटलायझेशन काय केल्या, त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम झाले. त्याप्रमाणे आपल्या सध्या आता भेडसावणारा प्रश्न आपण बघतोय तर ऊर्जा क्षेत्रातलं एक प्रगती. तर ऊर्जा क्षेत्रातली जी टंचाई होती ती आपल्या 16 मेगावॅटचा जो ऊर्जा प्रकल्प को जनरेशनचा होता तो पूर्णपणे पूर्ण कार्यक्षमतेने कार्य केला आणि स्वतःची वीज गरज भागून सुद्धा आपण तो MSCBला अतिरिक्त वीज विकली जाते. त्यामुळं कारखान्याचा आर्थिकतेला जोड मिळाली. तसेच ऊर्जा बचत झाल्यामुळे बगॅसमुळे उत्तम व्यवस्थापनामुळे प्रथमच मोठ्या प्रमाणात बगॅसची बचत झाली आणि त्यामुळे अधिकृत बगॅस विक्रीतून कारखान्याला कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळालं. खरं तर आज एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पर्यावरण आणि पर्यावरणाला प्रत्येक लोकांनी जागृतीने राहिलं पाहिजे. त्यासाठी कारखान्याने पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये SRS प्रकल्प राबवला आणि तो सांडपाण्याचा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये उद्योग आणि पर्यावरण याचा समतोल राखण्याचा कारखान्याने आपला आदर्श निर्माण केला. आदरणीय बाबांनी कर्मचारी हिताचं धोरण राबवलं. 10 वर्षामध्ये 7 वेळा पगारवाढ दिली आणि त्या पगारवाढ देण्यामुळं जी मागची ग्रॅज्युटीची थकीत रक्कम होती मागच्या 10 वर्षापूर्वीची ती सुद्धा बाबांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन ती सुद्धा अदा करण्यास चालू केली. त्याच्यानंतर जो आपल्या शेतकरी बांधवाचा महत्त्वाचा विषय आहे की त्यांना फील्ड स्टाफची गरज आहे की जे शेतीमध्ये मार्गदर्शन आवश्यक असते आणि त्या मार्गदर्शनासाठी जाग्यावरती जाऊन आपले जे BSc ॲग्री असणारे स्टुडंट आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि त्या उपक्रमामुळे आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि कारखाना सभासद यांचे नाते मजबूत झाले. आता मी जास्त काही वेळ घेत नाही तरी पण या येणाऱ्या निवडणुकीत या विकास, विश्वास आणि प्रगतीच्या बाजूने उभे राहून आदरणीय डॉक्टर सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला पुन्हा एकदा साथ देऊया आणि आपल्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड भरघोस मतांनी विजयी करूया असं मी आणि कृष्णा कारखान्याचा विकासाचा सुवर्ण प्रवास अधिक वेगाने पुढे करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाठार गावातील आणि पंचक्रोशीतील आलेल्या सभासदांना सांगू इच्छितो की कोणत्याही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपण जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला साथ द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद. अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर सुरेश बाबांसाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक. पहिल्यांदा ह्या निवडणुकीमध्ये विचार करताना सगळ्या सभासदांनी पहिला विचार करायला पाहिजे की हा कृष्णा सहकारी साखर कारखाना याची काय परंपरा आहे, याची सुरुवात कशी झाली आणि महत्त्वाचं हे याचा विचार करायला पाहिजे की या कारखान्यामध्ये चेअरमन या स्थानावर आदरणीय भाऊ होते, त्याच्यानंतर आदरणीय आप्पा होते. ज्या वेळेला एखादा मनुष्य त्यांच्या ह्या जागेवर जाणार असला तर तो केवढा मोठा मान आहे, हा केवढा अभिमान आहे, केवढी जबाबदारी आहे की अशा मोठ्या लोकांनी ज्या जागेवर होते त्या जागेवर आपण काम करणार आहे याच्या इतकी या भागामध्ये मोठी गोष्ट नाही. आणि अशा वेळेला आपण विचार करायला पाहिजे की काही वेळ मदनदादा होते, इंद्रजित होते, मी आहे गेली 10 वर्ष. आमची जबाबदारी ही राहिली की ह्या स्थानाची आपण परंपरा ही कायम ठेवली पाहिजे, ही जबाबदारी व्यवस्थित पार पडली पाहिजे. 40-45 हजार लोकांचं सभासदांचं याच्यावर संसार या संस्थेवर अवलंबून आहे. हे आपल्याला व्यवस्थित पार पाडणं हे गरजेचं आहे. या संस्थेमध्ये 2010 ते 15 साली जो अपघात झाला, मला सांगा एवढ्या मोठ्या नावाजलेल्या संस्थेमध्ये हे कसं होऊ शकतो
याचा आजही मला ज्या वेळेला विचार येतो तर मला असं वाटतं की तुम्हाला अशा पद्धतीचा अपघात कुठल्याही सहकार संस्थेमध्ये बघायलाही मिळणार नाही आणि बघायला मिळूसुद्धा नाही. मला सांगा की ज्या वेळेला आपण एखादी जबाबदारी दुसऱ्यावर सोपवतो, तुमच्या संसाराची जबाबदारी तुम्ही घरातल्या मोठ्या माणसावर सोपवतो, तर त्याचा विचार केलेला असतो. आपल्याला माहिती असतं की हे जबाबदारी हे घ्यायला त्यांची जबाबदारी घ्यायला कुवत आहे की नाही, ते आपला संसार व्यवस्थित चालवतील की नाही याचा विचार करतो. किती पाठीमागा अनुभव आहे त्यांना. आणि म्हणून मी नेहमी असा विचार करतो की 2010 साली ज्या वेळेला तुम्ही ही जबाबदारी सोपवली तेव्हा काय बघितलं, सहकारातला अनुभव बघितला. त्यांचा याच्या व्यतिरिक्त इतर संस्थेमध्ये कुठे योगदान आहे का, समाजासाठी योगदान आहे का, सामाजिक कार्यकर्ता आहे का, काय बघितलं आपण. मला सांगा, जो मनुष्य आजच्या घडीला सुद्धा गावातल्या सोसायटीची निवडणूक लढवू शकत नाही, पॅनल उभं करू शकत नाही, जो ग्रामपंचायतीला एकही सदस्य निवडून आणू शकत नाही, त्याला एवढ्या मोठ्या सत्तेवर कसं काय आपण बसवलं. आणि आपण जर हे आपल्याकडनं झालीच आहे चूक तर त्याचे शेवटी फळं आपल्याला भोगावी लागली की नाही. मला सांगा, 5 वर्षामध्ये काय कारखान्याची अवस्था झाली. आणि हे तुम्हाला विसरून चालणार नाही. असं या मोठ्या संस्थेमध्ये, ज्या संस्थेचं 1000 कोटी टर्नओव्हर आहे, ती कुणाच्याही हातात आपल्याला सोपवायची आहे का. आणि जर गेली तर किती लोकांचं, या सगळ्या भागाचं नुकसान होईल हे विसरू नका तुम्ही. आणि म्हणून जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. सगळ्यात सभासदांना जागरूक असणं आणि सहकारामध्ये कशा पद्धतीनं आपण कुणावर जबाबदारी सोपवतो याच्याबद्दल स्पष्ट आपलं विचार असला पाहिजे. नाही तर मग असे अपघात घडतात. आणि अपघात किती घडला, 50 वर्ष 55 वर्ष चाललेला कारखाना ज्या वेळेला आम्ही ताब्यात घेतला त्यावेळेला कामगारांचे पगार देऊ शकत नव्हतो, व्यापाऱ्याचं देणं देऊ शकत नव्हतो, कर्जाची परतफेड करू शकत नव्हतो, तोडणी वाहतूकदार संपावर होते, तोडणी वाहतुकीसाठी ॲडव्हान्स द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते, कारखाना सुरू करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, दैनंदिन व्यवहारासाठी. एका 5 वर्षामध्ये हे एवढा 50 वर्षात वैभवाला गेलेला कारखाना हा कसा एवढं खाली येऊ शकतो याचा विचार करा तुम्ही. आणि मला आठवते म्हणून आप्पा म्हणायचे की आपल्याला खूप चांगल्या स्थितीत यायला अनेक कष्ट लागतात आणि खूप वर्ष लागतात त्याला या स्थितीमध्ये यायला. खाली आणायला थोडा सुद्धा वेळ लागत नाही. एका महिन्यामध्ये तुम्ही मोठी संस्था खाली आणू शकता, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून विचार करा की पुन्हा हेच लोक की ज्यांनी एवढे घोटाळे केले, आता घोटाळे काही कमी केले का, त्याची आठवण करून द्यावी लागते, नाही तर आपण विसरू. खोट्या सह्या करून लोकांच्या नावावर कर्ज जर तुम्ही काढत असाल तर हे काही चुकून होतं का सांगा. एक नाही, शेकडो लोकांच्या नावावर, 500 का 700 लोकांच्या नावावर खोट्या सह्या केल्या आणि कर्ज काढलं. पण कर्ज गेलं कुठं, गेलं कुठं. ते कर्ज बँकेत भरलं असतं तर बँकेने तुमच्यावर केसेस घातल्या नसत्या. बँकेत भरलं गेलं नाही, कारखान्याकडे आलं नाही, गेले कुठं पैसे. आणि म्हणून याच्यावर केसेस झाल्या. त्या 60 कोटीच्या 100 कोटी रुपये झालेले आहेत. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या कारखान्याच्या चेअरमनला आणि सगळ्या संचालक मंडळाला, म्हणजे हा वैभवशाली कारखाना, तिथं भाऊ आप्पांनी त्या खुर्चीवर बसले होते, त्या खुर्चीवर तुम्ही बसला आणि चेअरमन असताना तुमच्या कारकिर्दीमुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागलं सगळ्या संचालक मंडळाला घेऊन. की असं सहकारी साखर कारखान्यामध्ये, महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये असं कधीही घडलेलं नाही. म्हणजे सगळ्यात जो नावाजलेला कारखाना होता, पथदर्शक कारखाना होता, सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कृष्णेमध्ये सुरू होत होत्या, त्या कारखान्यामध्ये हे झालं. तुम्ही विचार करा, कृष्णा कारखाना म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. सगळ्या गोष्टी, पहिल्या लिफ्टच्या योजना महाराष्ट्रामध्ये कृष्णेमध्ये चालू झाल्या. आजही एकही कारखाना नाही आहे
की ज्याने स्वतःच्या स्कीम्स आहेत, 10 पुरस्कृत योजना आहे. स्वतःच्या स्कीम्स असणारा एकही कारखाना नाही आहे. हा आपला कारखाना आहे. पहिली डिस्टिलरी आपल्या कारखान्याची झाली. सगळ्यात चांगली रिकव्हरी, सगळ्यात चांगला दर देणारा हा कृष्णा कारखाना सातत्यानं 30 वर्ष होता. अशी आपली परंपरा आहे. आणि तिथून एकदम ह्या स्थितीमध्ये आणायचं हे किती आपल्या दृष्टीतनं किती दुर्दैवी ही गोष्ट झाली याचा तुम्ही विचार करा. म्हणजे हे शेवटी तुम्हाला या अतिशय अवघड आर्थिक स्थितीतून बाहेर पडायला किती वर्ष लागली. म्हणून आमची पहिली ज्यावेळेला निवडणूक येते त्यावेळेला आपण नेहमी असा विचार असतो, कुठलीही निवडणूक असेल, तुम्ही सत्तेत असला तर तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं आहे, आत्ताची आव्हानं काय आहेत, पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहे, हे लोकांच्या समोर मांडायचं असतं. आता आपण काय मांडणी करू शकता, तुमची सत्ता असताना काय काय तुम्ही केलं, म्हणजे हे सगळे घोटाळे केले याच्यापेक्षा काही केलं का. आता एक पुस्तिका काढली आहे, त्याच्यामध्ये मी बघत होतो की ठीक आहे, आत्ता केलं नसेल, पुढं काय करायची यांची आहे का, मानस आहे का. पण माझ्या असं लक्षात आलं की इतक्या मोठ्या सत्तेवर तुम्ही जात असताना काहीतरी तर पार्श्वभूमी असली पाहिजे. आता ज्यावेळेला मी तिथं चेअरमन झालो त्याच्या अगोदर 10 वर्ष मी कृष्णा बँकेमध्ये चेअरमन होतो. मी चेअरमन झालो त्यावेळेला आमच्या बोर्डामध्ये आप्पा स्वतः होते. मदनदादा चेअरमन झाले त्यावेळेला त्यांच्या साथीला स्वतः भाऊ होते. यांच्या अनुभवातनं आम्ही शिकलो आणि पुढं चाललो. म्हणून कारखान्याला कधी इजा झाली नाही, कधी धोका झाला नाही. पण आपण आल्यानंतर काय झालं. आणि म्हणून मी नेहमी विचार करतो काही एखादी गोष्ट आपल्या हातून झाली का. आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही यांच्या हातून एक गोष्ट त्यांनी जरूर त्यांना म्हणता येईल की मी हे केलं आहे. आणि त्यांनी आबासाहेब मोहिते पतसंस्था चालू केली. आता आबासाहेब मोहिते पतसंस्थाची काय अवस्था आहे, किती लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. पतसंस्था चालवू शकला, पतसंस्था लिक्विडेशनमध्ये गेली, पैसे बुडले. बघा तुमचं रेकॉर्ड तुमचं बघा, आपली बघा, आपल्या पतसंस्थे बघा. जयवंतराव भोसले पतसंस्था काढली आहे, आज 700 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, 1000 कोटीच्या वर व्यवहार आहे. कृष्णा बँक 1000 कोटीच्या ठेवी, 1500 कोटीचा व्यवहार आहे. सगळ्या वित्त संस्था मिळून 3000 कोटीच्या वर व्यवहार आहे. लोकांचा विश्वास आहे. ज्या वेळेला ही महिला पतसंस्था काढली, मला सांगायला लागलं की एवढे डिपॉझिट तुम्ही घेऊ नका, स्वीकारू नका, फार झपाट्यानं वाढायला लागलेली आहे. मला सांगा, एक संस्था, त्यांना आव्हान म्हणून सांगतो, तुम्ही काढा आणि लोकांच्याकडे जावा की ही मी नवीन संस्था काढतोय, आम्हाला पैसे द्या. कोण पैसे देते का. आहे का तुमचा विश्वास की यांच्या जे हे संस्था काढतील यांच्या संस्थेमध्ये पैसे गुंतवायचे आणि हे काहीतरी करतील. आहे का तुमचा विश्वास. आम्ही केलं ना. तुम्ही आम्हाला म्हणून ज्या वेळेला 2005 साली नवीन संचालक मंडळ आलं, आम्हाला अपयश आलं, त्यावेळेला मी असा विचार केला की आपल्याला इथं संघर्ष करायचा नाही आहे, आपण आपली संस्था काढू. आम्ही गेलो लोकांच्याकडे, तुम्ही आम्हाला शेअरसाठी पैसे दिले की नाही. तुम्हाला सांगतो त्यावेळेला माझा अनुभव असा आहे की दादा 2005 साली आपण सत्तेवर आला आणि आम्ही ज्यावेळेला शेअर आपल्याकडनं घ्यायला गेलो, ज्यांनी आम्हाला अगदी बेंबीच्या डेटापासून ज्यांनी आम्हाला विरोध केला होता त्या लोकांनी सगळ्यात जास्त पैसे दिले. आहे कमाल आहे की नाही. मी म्हटलं अहो तुम्ही तर काल विरोध करत होता, तुम्ही आमच्यावर विश्वास नाही, आम्हाला तुम्ही आता तिथं सत्तेवर आम्ही नाही म्हटले. आम्हाला माहिती आहे की आपल्याकडनं हे काम पूर्ण होईल. सगळ्यात जास्त पैसे अशा लोकांनी गुंतवले. आज हे तुमच्या बाबतीत आहे का, हे होऊ शकतं का. तेवढा विश्वास तुम्ही लोकांच्या मध्ये इतक्या मोठ्या सत्तेवर गेल्यावर तयार करू शकला का. सगळ्या गोष्टीचं नाही आहे नव्हतं. आणि म्हणून 5 वर्षामध्ये काय केलं तर मला सांगा, एखादी गोष्टही कारखान्याच्या तुम्ही मालमत्तेमध्ये भर पाडलं का. नूतनीकरण केलं असं ते म्हणतायत, काही मशिनरी विकत घेतली म्हणतायत, त्याच्यावर सगळ्यात मोठा आक्षेप ऑडिटरचा आहे आणि त्याच्यावर चौकशी अधिकाऱ्याचा आहे की जे पैसे एखादी गोष्ट करायची असेल ना तर सहकारामध्ये सगळे नियम लिखित आहेत.
कसा कारखान्यामध्ये प्रत्येक व्यवहार कसा करायचा हे ठरलेलं आहे. तर ज्या वेळेला तुम्हाला नवीन मशिनरी घ्यायची असते, ठराविक रकमेपेक्षा जास्त असली, त्यावेळेला मला वाटतं 1 कोटीपेक्षा जर जास्त मशिनरीची किंमत असेल तर तुम्हाला स्टेट लेवल कमिटीकडे जायला लागतं. आणि स्टेट लेवल कमिटी ठरवते कुणाच्या निविदेता मागवायच्या, कुणाला हे काम द्यायचं. हे गेलेच नाही. आणि तिथं 12 का 15 कोटी रुपयाची एन्क्वायरी मागून खरेदी करून टाकली. मोठा ऑडिटर म्हणतो असं होऊ शकत नाही, चौकशी अधिकारी म्हणतो हा तसा आर्थिक गुन्हा झाला. हे नियम असताना तुम्ही नियमच पाळले नाहीत. विचार करा, हे एक नाही अशा अनेक गोष्टी त्यांच्या हातून झालेल्या आहेत. कामगार भरती करायला किती कामगार नेमू शकता का तुम्ही सांगा? म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतले हे किस्से सांगतो. एक आणि दोन नाही, एखादी चूक आपण मान्य करू, होऊ शकते त्यांच्याकडे, पण ह्या चुका नाही आहेत, ह्या जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत. आता तुम्ही विचार करा की 7,000 त्यावेळेला कपॅसिटी होती कारखान्याची. त्याचं एक्सपान्शन मीच केलेलं होतं मागं. 7,000 कपॅसिटी असताना नेमलेले कामगार 3,200 होते. किती कामगार नेमले? 3,200. आज आपली कपॅसिटी 12,000 आहे. आपल्याकडे आता कामगार किती आहेत? 1,400 आहेत. कामगारांना पगार कुठून देणार तुम्ही? सभासदाच्या खिशातनंच देता ना. मग ह्या कामगारांना कुठं कसे पैसे दिले तुम्ही? आणि म्हणून ऑडिट रिपोर्ट बघा, ऑडिट रिपोर्ट सुद्धा तुम्हाला बघितले पाहिजेत. आता अहवालात हे छापत राहतो मी. पूर्ण ऑडिट रिपोर्ट आपण ऑडिटरचा फक्त अभिप्राय घेतो आपण की सगळं ठीक आहे आणि अवर्ग दिला. ऑडिटचे अभिप्राय बघणं गरजेचं आहे. तर त्याच्यात असं लिहिलं आहे त्यांनी की 1300 का 1400 कामगारांचं यांचं मस्टर नाही, रजिस्टरच नाही. हे कोण कामगार होते? कशासाठी घेतले होते? अधिकाऱ्याकडनं मागणी नाही आम्हाला हे मजूर पाहिजेत म्हणून किंवा हे कामगार पाहिजे म्हणून. पण हे नेमले कसे गेले? त्यांना पैसे किती दिले? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? काही रेकॉर्डच नाही कारखान्याकडं. मला सांगा, 50 लाख रुपये महिन्याला तुम्ही देत होता, त्याचं रेकॉर्ड नाही. गड्याचं पण रेकॉर्ड ठेवतो आपण आपल्या घरचं काम करताना, याचं रेकॉर्डच ठेवलं नाही. 24 कोटी रुपये दिले गेले, 24 कोटी रुपये की ज्याचं आज कारखान्याच्या दप्तरी रेकॉर्ड नाही. थोडा गफला केला नाही. असा एवढा मोठा कारखाना खाली आणायचा म्हणजे बरेच उद्योग केले असल्याशिवाय झालं नाही. हे असं कसं होऊ शकतं? ऊस न येता बिल कसं निघू शकतं? संगणकामध्ये बदल केला आणि ऊस न येता पैसे दिलेले आहेत. ऑडिटरच्या चौकशी अधिकाऱ्याच्या रिपोर्टमधलं तुम्हाला सांगतो. असं कारभार झाला. साखर एक्सपोर्ट केली, 17 लाख रुपयाचं नुकसान केलं. जिथं जिथं जो व्यवहार केला त्याच्यामध्ये नुकसानच केलं. ही परंपरा आहे. आणि आता नवीन काय करा, आता त्यांच्या पुस्तकात वाचण्यात आलं की आम्ही डिस्लरीचं नवीन नियोजन करायला घेतलं. नियोजन काय करताय? सगळं डिस्लरीचं नूतनीकरण आम्ही केलं. 65,000 लिटरची डिस्लरी, 1 लाख लिटर आता तिथं उत्पादन होत आहे. हे सगळं आपल्या कारकिर्दीत झालं. तुमच्या कारकिर्दीत काय झालं? एखादं गोडाऊन बांधलं, गोडाऊनमधलं तर उपयोगी आहे ना. बदल काही केला की ज्याच्यातनं कारखान्याला 4 पैसे मिळतील. कारखान्याच्या समोर जमीन होती 6.5 एकर. कारखान्याला गाडी तळाला जमीन कमी पडते, तुम्हाला माहिती आहे. ती लोक गेली होती त्यांच्याकडं, ही जमीन घ्या, नाही घेतली. मग आम्ही आल्यानंतर आमच्याकडे आले आणि म्हणलं मागं का नाही घेतली जमीन? ते म्हणले आमच्याकडे पैसे नाही जमीन घ्यायला. 6.5 एकर जमीन कारखान्याला आम्ही आल्यानंतर त्या कारकिर्दीत झाली. इथेनॉलचा कारखाना झाला. पहिल्यांदा 78,000 लिटर, पुन्हा 1,60,000 लिटरचा इथेनॉलचा नवीन. हे पहिल्या 6 वर्षात तुम्हाला सांगतो. या सगळ्या गोष्टी त्यावेळेला झाल्या आणि स्थिरता आणली ह्या सगळ्या त्यांच्या आर्थिक घोटाळ्यातून. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये, आत्ताच्या ह्या 5 वर्षामध्ये 5,000 टनानं कारखान्याचं एक्सपान्शन झालं. एक नवीन कारखाना 5,000 टनाचा आपल्या कडनं झाला आहे. केवढी मोठी उपलब्धी झाली. आमच्या सभासदांची एकच अडचण होती. अडचणी सभासदांच्या थोड्याच असतात. ही एकच अडचण होती की आमचा ऊस लवकर गेला पाहिजे. आणि ऊस लवकर गेला पाहिजे ही अडचण होती, कारण 70% आमच्याकडे आडसाली लागणी होतात.
आता 70% नोंदच अडसालीची असेल तर तोडणी प्रोग्राम पहिले 70% दिवस हा अडसालीला चालतो आणि मग उशीर होतो. आणि सभासदाचं म्हणणं योग्य आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही अडसली लागण लावता त्यावेळेला तुम्ही 18 महिने 20 महिने एकही रुपया मिळत नाही, तुम्हाला पैसे मिळत नाही. तुम्ही थांबलाय, पैसे घातलेत, खतासाठी घातलेत, रोजगारसाठी घातलेत, विजेसाठी पैसे घातलेत आणि तुम्ही थांबलाय की कारखाना सुरू झाला की माझा ऊस गेला की मला पैसे मिळतील. आणि याच्यासाठी आपण लवकर ऊस जावा याच्यासाठी आतुर असतो. मग ह्याच्यावर एकच उपाय होता की आपल्याला कपॅसिटी वाढवायची. आणि कपॅसिटी वाढवल्यावर काय झालं, आपण फेब्रुवारीच्या आत कारखानाच बंद करू शकतो. आणि तसं नाही, 14,19,000 मध्ये म्हणजे कारखाना सुरू झाल्यापासून आज तागायत सगळ्यात हायेस्ट क्रशिंग आहे. नुसतं हायेस्ट क्रशिंग नाही, सगळ्यात कमी दिवसातलं आहे. 109 दिवसात आपण हे करू शकलो. हे कृष्णेच्या दृष्टीतनं रेकॉर्ड आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे सहकारी कारखाने आहेत त्याच्यात आपण प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये, कपॅसिटीच्या बाबतीमध्ये 3 नंबरला आहे, प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा 3 नंबरला आहे. बबनदादांचा जो माड्याला कारखाना आहे तो 15,000 टनाचा दिवसाला क्रशिंग करणारा कारखाना आहे. आवाडे साहेबांचा सुद्धा 15,000 टन दिवसाला क्रशिंग करणारा कारखाना आहे इचलकरंजीला. आपण 12,000 टन आपलं आहे. आता त्यांच्या बरोबरीनं जायचं आहे तेही सांगतो तुम्हाला. पण ह्याच वर्षी आपण फक्त 20,000 टनाचा फरक आहे आवाडे साहेबांच्या आणि आपल्या कारखान्यामध्ये. लवकर सुरू केलं, लवकर बंद केलं आणि हे कायमस्वरूपी असणार आहे. आज कारखान्याची काय तयारी आहे, आता ऑफ सीझन आहे, ऑफ सीझनमध्ये आपण काम करतो. पण आपली तयारी अशी आहे, ऑफ सीझनचं काम पूर्ण केलं आहे आत्ताच. या जून महिन्याच्या अखेरी आपण कारखाना सुरू करू शकतो, इतकी कार्यक्षमता आणली आहे. आणि म्हणून पुरस्कार उगत मिळाले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, आता अनेक वक्त्यांनी सुद्धा सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक व्यवस्थापन. पैशाचं सोंग करता येते का? पैसे ज्यावेळेला आम्ही म्हणतो विक्रमी आम्ही दर देणार, हे पैसे असले तर देऊ शकता तुम्ही. आणि म्हणून आर्थिक व्यवस्थापनाचं पहिलं पारितोषिक महाराष्ट्र सरकारचं कृष्णेला आहे. सगळ्यात चांगलं ऊस व्यवस्थापन पहिलं पारितोषिक 1,00,000 रुपये बक्षीस म्हणजे कॅश प्राईजसह कृष्णेला आहे. सगळ्यात चांगली कार्यक्षमता कृष्णेला आहे. बेस्ट डिस्टिलरी अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड कृष्णेला आहे. सगळ्यात चांगली कार्यक्षमता नॅशनल अवॉर्ड कृष्णेला आहे. हे सगळं या 5 वर्षात. कारखाना कसा चालतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही परंपरा आहे आत्ताची. आणि म्हणून आपल्याला विचार करायला पाहिजे की इलेक्शनला आल्यानंतर हे सगळं जे आत्ता आपण इतक्या सगळ्या तुमच्या सहकार्यानं हे तयार केलेलं आहे हे कुणाच्याही हातात सोपवता येतं का? हा खरा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून हा विचार करा, ही काय सत्तेचा खेळ नाही आहे. सगळ्यात गोष्ट याची काळजी घ्यावी लागते की एखाद्या वेळेस सत्ता प्रतिष्ठा याच्यासाठी अनेक लोक अनेक चुका करतात. म्हणून तेवढी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आज ह्या वेळेला इलेक्शन होत असताना अनेक लोकांची मागणी अर्ज होते आणि अर्थात आपण सगळ्यांना देऊ शकत नाही, पण लोकांनी खूप सहकार्य केलं. माझं मत आहे खूप सहकार्य केलं. काही आमच्यामध्ये तशी म्हणलं तर नाराजी झाली नाही आणि सगळे एक दिलानं आज काम करत आहेत. आता एकच गोष्ट पाऊस येईल असं मला वाटतंय. पुढं काय करणार आहे तेवढं सांगतो. ते मला वाटतं अतुल बाबांनी सांगितलं तुम्हाला, त्याच्यातलं परत त्याचा उल्लेख करतो. ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं असेल तर आपल्याला लिफ्टच्या योजना नवीन करायच्या आहेत. आणि नवीन म्हणजे पूर्ण नवीन, मोटरी नवीन, ट्रान्सफॉर्मर नवीन, पंप नवीन, डिस्ट्रीब्युशन लाईन नवीन आणि सगळं ऑपरेशन ऑटोमेटेड करायचं आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, ऑटोमेटेड म्हणजे तुम्हाला ते पाटकऱ्याकडे जायला लागणार नाही तुमचं पाणी सुरू करायला. कंट्रोल रूममध्ये बसून ज्या फाट्याला चालू करायचं, जितका वेळ चालू करायचं, अशा पद्धतीच्या स्कीम्स करायच्या आहेत. आणि ज्या वेळेला आपण ते करू पाणी वाटपाचाही प्रश्न मिटून जाईल, जसं आपण कारखान्यामध्ये करतो अशा पद्धतीचं आपण स्कीम करणार आहे. आणि हे करत असताना एकही रुपया आपल्याला
शेतकऱ्याकडनं घ्यायचा नाही आहे. तुम्हाला याचा खर्च पडणार नाही आहे. पैसे आमचे मायबाप देणार आहेत. म्हणजे मायबाप केंद्र सरकार आहे, मायबाप राज्य सरकार आहे. किती पैसे दिलेत बघितले ना तुम्ही? किती वाठारला किती पैसे आले तुमच्या याच्यासाठी सांगाल का? हां 10 कोटी रुपये आले विकास कामासाठी. 10 कोटीमध्ये काय आमच्या 2-4 योजना होतील नवीन. इतके पैसे उपलब्ध आहेत सरकारकडे, द्यायला तयार आहेत. आज केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की शेतीमध्ये पुरेसं गुंतवणूक झालेली नाही आपल्या देशात. ज्या देशामध्ये 60% लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहे, तिथं पुरेशी गुंतवणूक झालेली नाही. ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली नाही आहे आणि म्हणून सरकार हे पैसे खर्च करणार आहे. आणि ह्या योजना म्हणून आपले पहिलेच प्रस्ताव असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दिलेला प्रस्ताव आपला पहिल्यांदा मंजूर होतो. म्हणजे याच्याबरोबर दुसरं काय करायचं असेल तर ज्या शारपट जमिनी आहेत या शारपट जमिनीसाठी ड्रेनेजची व्यवस्था करायची. आणि ड्रेनेजसाठी सुद्धा पैसे सरकारकडनं, राज्य सरकारची स्कीमच आहे ड्रेनेजची, त्याच्या अंतर्गत पैसे आणायचे आहेत. आणि असं समजू नका की ड्रेनेजची फार आपल्याला मोठी अडचण आहे. खूप अडचण आहे. हजारो एकर शेती आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, हजारो एकर शेती ही शारपट आहे आणि याला पुन्हा पिकाऊ करावं लागेल. आणि हे कुणी तर केलं पाहिजे ना. आणि हे आपल्याला करायला घ्यायचं आहे. हे सगळं आता डॉक्टर अतुलवर सोपवलेलं आहे. हे पैसे आणायचे, पुढं आपण हे सगळं काम पूर्ण करू. टार्गेटेड करायचं आहे. येत्या हे काम सुरू झालं तर 2-3 वर्षामध्ये पूर्ण झालं पाहिजे. 5 वर्षानंतर आपण आल्यानंतर दाखवता आलं पाहिजे की हे बघा ही संकल्पना होती आणि हे झालेलं आहे. आणि तिसरं काय करायचं असेल तर त्याची सुरुवात झालेली आहे. ते काय निम्म कामसुद्धा झालेलं आहे. आपल्याला पाणंद रस्ते करायचे. पाणंद रस्त्यासाठी पैसे आलेले आहेत. अनेक पाणंद रस्ते झालेत, काहींना मंजुरी मिळालेली आहे, काहींचं काम पुढं होईल. पण हे कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. ही या पुढच्या 5 वर्षामध्ये ही संकल्पना आहे. आणि हे करत असताना कारखान्याचा जरी विस्तार झाला, नवीन जरी आपण सगळ्या गोष्टी केल्या, तर एका गोष्टीमध्ये कधीही तडजोड होणार नाही. ती म्हणजे विक्रमी दर 1 नंबरलाच कृष्णा कारखान्याचा दर राहणार आहे. एवढं लक्षात 1 नंबरलाच राहणार आहे. तेवढा आत्मविश्वास, तेवढ्या पद्धतीचं अभ्यासाने काम आपण केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण नेहमी 1 नंबरला राहायला काहीही अडचण नाही. आता आपला जास्त वेळ घेत नाही. या इलेक्शनमध्ये अजून आपल्याला चिन्ह मिळायचं आहे. पण मिळेल असं मला वाटतं आहे. आपण मागणी केलेली आहे, मागं मागणी होती तशीच मागणी केलेली आहे. त्या चिन्हावर शिक्का मारून या वेळेला, मागच्या वेळेला 11,000 मतांनी आपण विजयी झालो होतो. आता काय झालं पाहिजे सांगा? आता एवढं सगळं काम झाल्यानंतर काही वाढ व्हायला पाहिजे की नाही सांगा? आता किती लोक त्यांच्या बाजूनं आहे? कोण मला सांगा की जो गावातला असा चांगला काम करणारा कार्यकर्ता किंवा नेता आहे का बाजूनं? का नाही आहे? कारण एकच आहे की कामकाज जिथं चालू आहे असं लोकांना चांगलं वाटतं, तिथं कशासाठी बाजूला जातील ते? आणि हेही तुम्हाला सांगतो की या आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 5 आमदारांचे मतदारसंघ येतात. किती? 5. आणि सगळे जे आमदार आहेत एका पक्षाचे नाहीत, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. परंतु कृष्णेच्या बाबतीत सगळे एक आहेत. सगळ्यांचं एक मत आहे की हा कारखाना चांगला चाललाय, त्यांच्या बाजूने राहायला पाहिजे. आणि तसंच तुम्हाला गावामध्ये करायला पाहिजे. गावामध्ये सुद्धा गट तट आहेत की ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, सोसायटीची निवडणूक झाली, हा गट तिकडं, हा इकडं आहे म्हणताना मी इकडं आहे, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. कारखाना सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी काम करतो. तिला कुठं बाजूचा विरोधक असा विचार करत नाही, दुजाभाव करत नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आणि ही संस्था जपली पाहिजे. आपला जास्त वेळ न घेता मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथं उपस्थित राहिला, आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.